नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे अभ्यासत आहोत. यामधील घटक वर्ग समीकरणाची मुळे उकली हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आपण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की एक्सची किंमत जर ए ही घेतली घेऊन बहुपदीची किंमत जर 0 येत असेल तर x वजा a हा त्या बहुपदीचा अवयव असतो. म्हणजेच p ऑफ x ही बहुपदी असेल आणि p ऑफ a बरोबर 0 असेल तर x वजा a हा p ऑफ x चा अवयव असतो. या स्थितीत a ही p ऑफ x बरोबर 0 ची उकल आहे किंवा a हे p ऑफ x चे x बरोबर 0 हे एक मूळ आहे असे म्हणतात. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण बघूयात. तर उदाहरण इथे बघा, x वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत x बरोबर वजा 6 ही किंमत आपण ठेवू. म्हणजे ह्या x जो आहे इथे वजा 6 ही किंमत ठेवायची. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर वजा 6चा वर्ग अधिक 5 गुणिले वजा 6 कंसामध्ये आणि वजा 6 हे जसेच्या तसे. म्हणून 6चा वर्ग 36 वजा 5 सक 30 वजा 30 आणि हे वजा 6 म्हणजे हे वजा 30 आणि वजा 6 किती येतात 36 आणि 36मधून वजा 36 गेल्यावरती राहतात 0. म्हणून x बरोबर वजा 6 ही x वर्ग अधिक 5x वजा 6 या समीकरणाची एक उकल आहे. म्हणजेच वजा 6 हे x वर्ग अधिक 5 वजा 6 बरोबर 0 या समीकरणाचे मूळ आहे असे आपण म्हणू शकतो. आता दुसरं एक उदाहरण बघू आपण की त्यामध्ये आपण एक्सची किंमत ही 2 घेऊयात. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत x बरोबर 2 ठेवून x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 2चा वर्ग अधिक 5 गुणिले 2 वजा 6 म्हणून 2चा वर्ग 4 अधिक 5 गुणिले 10 5 गुणिले 2 10 वजा 6 म्हणून 10 वजा 6 किती येतात 4 आणि अधिक 4 किती होतात 8. म्हणजेच 8 हे काय आहेत 0च्या बरोबर नाहीत. म्हणून आपण इथे काय म्हणू शकतो x बरोबर 2 ही x वर्ग अधिक 5x वजा 6 या बरोबर 0 या समीकरणाची उकल नाही. आता यावरती आपण काही सोडवलेली उदाहरणं अभ्यासणार आहोत. बघा,2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या समीकरणाच्या x बरोबर 3/2 आणि x बरोबर वजा 2 या उकली आहेत का हे ठरवा. म्हणजेच आता आपल्याला इथे जे आपण उदाहरण एक बघितलेलं आहे त्यामध्ये आपण एक्सची किंमत वजा 6 ठेवली. तशीच इथे जी एक्सची किंमत आपल्याला 3/2 दिली ती ही इथे या समीकरणात एक्सच्या जागी ठेवून ह्या उकली आपल्याला काढायच्या आहेत. तर मग आता 2x वर्ग वजा 7x अधिक 6 या बहुपदीत x बरोबर 3/2 ही किंमत ठेवून बहुपदीची किंमत काढू. म्हणून 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 2 कंसात 3/2चा वर्ग वजा 7 कंसात 3/2 वजा 6. आता इथे काय करायचं आहे बघा, इथे फक्त अंशाला गुणायचं आहे आपल्याला, छेदाला गुणायचं नाही. कारण इथे 2 हा काय आहे आपल्याला छेदामध्ये 2 आहे. म्हणजे ह्या दोन्ही ह्याच्यात छेद समान आहे. आता इथे 6लाच आपल्याला छेद समान करायचा आहे. म्हणून 7 गुणिले 3/2 हे किती येतं 21/2. म्हणून 2 गुणिले 9/4 वजा 21/2 अधिक 6 गुणिले 2 आणि 1 आणि छेदामध्ये 1 गुणिले 2. आता इथे 6च्या खाली 1 हा घेतला तर छेद हा जर दुसरा अंक नसेल तर छेद आपण 1 मानतो. इथे बघा, हा छेद किती मानतो आपण हा छेद आपण कायम 1 मानतो. आणि इथे 3चा वर्ग 9 आणि 2चा वर्ग 4 म्हणून इथे किती आलं बघा 9/4 वजा 21/2 बरोबर 6 गुणिले 2 मग अंशात जर 2 ने गुणलं तर छेदातही आपल्याला 2 ने गुणावं लागतं. म्हणून
6 गुणिले 2/1 गुणिले 2 म्हणून 9/2 वजा 21/2 अधिक 12/2 बरोबर 0. तर हे 2 आणि हे 4ला भाग दिला म्हणून इथे आले 2. मग आता म्हणून इथे छेद समान आहे. हे गणित जेव्हा आपण पुढे सोडवतो तेव्हा किती येतं 9 आणि 12 यांची बेरीज केली तर किती येते 21 येते आणि 21 मधून 21 गेल्यावर किती येतं 0. म्हणून या समीकरणाची x बरोबर 3 ही उकल आहे. त्याचप्रमाणे आता दुसरं उदाहरण बघा 2x वर्ग वजा 7x अधिक 6 यामध्ये x बरोबर -2 ही किंमत ठेवून बहुपदीची किंमत काढू. म्हणून 2 कंसात वजा 2चा वर्ग वजा 7 कंसात वजा 2 अधिक 6 म्हणून 2 गुणिले 4 अधिक 14 अधिक 6 28 बरोबर 0 नाहीत. म्हणून x बरोबर -2 ही 2x वर्ग वजा 7x अधिक 6 या समीकरणाची उकल नाही. आता काय करू x बरोबर 5 हे kx वर्ग वजा 14x वजा 5 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करू. म्हणून बघा आता kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ 5 आहे. म्हणून x बरोबर 5 ही किंमत वरील समीकरणात ठेवू. म्हणून k इथे ह्या चौकटीमध्ये xच्या जागी आपण 5 ठेवले वजा 14 ह्या चौकटीमध्ये xच्या जागी 5 ठेवले आणि वजा 5 बरोबर 0. म्हणून 25k वजा 70 वजा 5 बरोबर 0. म्हणून 25k वजा 75 बरोबर 0. म्हणून 25k बरोबर 75 म्हणून 75/25 बरोबर 3. म्हणजेच k बरोबर आपल्याला किती आलं 3 हे उत्तर आलेलं आहे. इथे 5चा वर्ग 25 kx वर्ग आहे ना म्हणून xचा वर्ग म्हणून 5चा वर्ग 25 या पद्धतीने हे उदाहरण आपले सोडवून झालेलं आहे.